स्वागत आहे भावांनो पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओ मध्ये। तर आहे ना, मी ज्यांनी काल व्हिडिओ पाहिला नाही ना त्यांनी जाऊन बघा। उबेर आहे ना, उबेर कंटिन्यू रेंटलच्या बुकिंग मारणाऱ्याला बुकिंग देतं असं काल बोललो होतं। आज पण रेंटल घेऊन आलोय, तुमच्या समोर स्क्रीनशॉट आहे। खूप वेळ झाला बावनेरला बसलोय मी, कस्टमरला औंधमधनं पिकअप केलं होतं, बावनेरला आलोय। आता इथं 2 तास झाले येऊन, मला 10:30 वाजेपर्यंत बुकिंग आहे मला ही। तर ह्याला ड्रॉप करणार आहे आणि फुल नाईट मारणार आहे। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं नाही, व्हिडिओ एंड केला मी। एंड करायचं कारण म्हणजे जरा प्रॉब्लेम झाला होता म्हणून घरी गेलो होतो, फॅमिली प्रॉब्लेम होता म्हणून घरी गेलो होतो। तर आज आलोय, आज सुरू आहे व्हिडिओला, सकाळीच एंड होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आज कंटिन्यू ट्रिपा मारणार आहे। आज मारायला लागणारच आहेत कारण की माझ्या 5 तारखेला हप्ता आहे आणि ना उद्या जर गाडीचं काम आहे एसीचा, एसी बंद आहे माझ्या गाडीचा कारण की ना पाईप कट झालेला आहे। आता उद्या जाणार आहे एसीचं काम करायला। आज गेलो होतो पण काम झालेलं नाहीये, उद्या जाणार आहे, उद्या काम करून घेणार आहे। तर तुम्हाला उद्या पण तो व्हिडिओ बघायला भेटेल, उद्याच्या ब्लॉग मध्ये काय घडणार आहे काय नाही, परवाच्या ब्लॉग मध्ये। तर आहे ना, आज बघू ओला उबेर रॅपिडो, आज फक्त उबेरच आहे बरं का, ओला बंदच आहे। ओला चालू करून घ्यायचं आहे मला, ओला ब्लॉक झालंय माझं, लिमिट 25च्या वरती गेलेलं आहे। 511 रुपयाचं सीएनजी भरलं होतं मी, त्यानंतर एक 250 रुपयाची ट्रिप मारली, त्यानंतर मी रेंटल बुकिंग घेऊन आलोय ह्याला। ह्याच्यानंतर बघू कुठं जायचंय कुठं नाही, तुम्हाला सांगतो पुढे बघा व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा। कस्टमरला ड्रॉप झालंय भावांनो, आता 10:08 झालेत, बरोबर कट टू कट टायमिंगला आलाय। 4 मिनिटं आधी असताना आलाय, कस्टमर चांगला होता आणि स्क्रीनशॉट देतोय बघा तुम्हाला मला किती भेटलंय। आणि नंतर चेक करतोय अपडेट मला आलेला, 100 रुपये भाऊनी टिप दिलेली आहे मला कस्टमर, नाही का। कस्टमर एवढा भारी होता ना, काय बोलले नाही काय नाही, पण चांगलं होतं आणि लय परवडली ट्रिप मला। गेलोय 2-3 किलोमीटर आणि आणून ड्रॉप परत केलं। इथं लोकेशन बघू शकता कुठला रोड आहे हा। आणि उबेरला परत ट्रिपा पाडायला लागल्यात, पण रेट नाही राहत, 13 किलोमीटरला 200 रुपये देते। रॅपिडो चालू केलंय मी आता, वाला चालू करू आज काही करून, नाही का। बघू आता इथं तर नाही ट्रिपा पाडणार मला माहितीये, इकडे JW कडे जायला लागणार आहे। तर बघू तिकडे गेल्यावर तरी कुठल्या ट्रिपा पडते सांगतो तुम्हाला। उबेरची एक ट्रिप पडली एअरपोर्टच्या भावांनो, हे सोसायटी बघताय का तुम्ही, या सोसायटी मधनं पिकअप आहे एअरपोर्टची। कितीची बघितली ना, डायरेक्ट घेतली उबेरला, दाखवलं नाही त्यांनी मला। बघू आता 11 वाजता पिकअप आहे, रिझर्वेशन ट्रिप आहे, रावलं वेळ झाली येऊन बसलोय। आता 11 वाजता पिकअप आहे, 11 वाजल्यात, आता एअरपोर्टला जाऊन ड्रॉप करायचे त्यांना। बघू एअरपोर्टवरनं कुठली ट्रिप पडते कुठली नाही। 1600-1650 रुपये काहीतरी धंदा झालाय माझा, स्क्रीनशॉट बघून घ्यावं, स्क्रीनशॉट देतोय तुम्हाला। आता एअरपोर्टला जाऊन बघू किती रुपयाची ट्रिप पडते काय पडते सांगतो तुम्हाला मी। कोरेगाव पार्कला आहे भावांनो, लोकेशन बघू शकता। मी एअरपोर्ट वरून घेऊन आलो होतो 212 रुपयाचे आणि पिकअप वरला 100 रुपये, आता 100 रुपये मला, नाही का। 312 रुपयाची ट्रिप झाली, 6 किलोमीटरला परवडत नाही। आणि आहे ना 47 किलोमीटरला 2200 रुपये काहीतरी धंदा झालाय। टोटल 47 गाडीचं किलोमीटर झालंय, तुमच्या समोर स्क्रीन आहे। 12 वाजायला आलेत आता आणि आहे ना 2200 रुपये काहीतरी धंदा झालाय आज, चांगला झालाय। आता स्टेशनला पण सर्च लागलाय, 1 वाजता परत सर्च लागतो स्टेशनला, नाही का। आता परत एअरपोर्ट पडली तर बरं आहे, नाहीतर आहे ना स्टेशनला जाणार आहे मी, स्टेशन कडनं बघू कुठली ट्रिप पडते कुठली नाही, घेणार आहे। आणि असंच कंटिन्यू सकाळपर्यंत किती होतात बघू सांगतो तुम्हाला। कोथरूडला आलोय, एवढा घाण डोकं दुखायला लागलाय ना मला, एवढं कोरेगाव पार्क मधनं पिकअप केलं होतं कस्टमरला, फुल दारूचं वास, नाही का। पार्टी करून आलं तर वाटतं, नाही का, इतका घाण वास येत होता ना दारूचा। तर ड्रॉप केलं इथनं, 212 रुपयाची घेऊन आलो होतो, काय पडत नव्हत्या, उबेर काय रेट देत नव्हता, रॅपिडो काय चांगले वाजत नव्हत्या। मग आता कोथरूडला आलोय, कोथरूडवरनं बघू काय वाजते काय नाही आता। नाहीतर आहे ना 2500 प्लस धंदा झालाय बरं का, स्क्रीनशॉट साईडला देतोय। 12:42 झाले टायमिंग आता। तर किलोमीटर पण 62 किलोमीटर झाले टोटल। सीएनजी टाकल्यापासून 512 रुपयाचं काहीतरी टाकलं होतं, 511 रुपयाचं सीएनजी, तेवढ्यात 2500 प्लस काहीतरी धंदा झालाय मित्रांनो। स्क्रीनशॉट देतोय तुम्हाला, बघू शकता तुम्ही। कोथरूडला आहे ना कधी रात्रीचा ड्रॉप केलं ना भावांनो, तुम्हाला जर ट्रिपा नाही ना पडले तर पुढे न स्टॉप आहे, न स्टॉपला जाऊन थांबा, सेंटरला ब्रिजच्या खाली। तुम्हाला आहे ना कोथरूडच्या पण ट्रिपा पाडतात, शिवाजीनगरच्या इकडनं पण ट्रिपा पाडतात, इकडे अराउंडच्या इकडनं पण ट्रिपा पाडतात, आणि इकडे गोखले नगर वरून पण ट्रिपा पाडतात। सेंटर होतं आणि सगळीकडनं ट्रिपा पाडतात, हे बेस्ट आयडिया आहे। मी आता ड्रॉप केलेलं आहे, तिथं जाऊन थांबतो, तिथनं 100% एअरपोर्ट पाडणार आहे, तुम्ही बघा पुढे व्हिडिओच्या। स्टेशनला भावानं 5:41 झाल्यात, स्टॉपवरनं ट्रिपात नाही पडल्या, मग तिथं झोपलो होतो। मग तिथनं कोथरूडची एक ट्रिप मारले,
250 रुपयाचे. मग 250 रुपयाचे इकडे घेऊन आलोय स्टेशनला भरपूर गाड्या आहेत आणि आहे ना रेट इतका भंगार देत आहे ना, 10 किलोमीटरला 150 रुपये. अवघड किस्सा आहे इकडे स्टेशनला. शिवाजीनगरकडे जाणार आहे, तिकडनं बघू घराकडची काय पडते का ठीक आहे, नाहीतर घरी जाणार आहे, कारण की झोप खूप यायला लागले. काल झोपलोच नव्हतं त्यामुळे झोप यायला लागली मला नाही का. 83 किलोमीटर गाडी चाललेली, अर्धी टाकी सीएनजी अजून गाडीत. बघू झोपायला लागली, घराकडे निघायला लागणार आहे हळूहळू. पडली तर किलोमीटर बघा 52 आणि टायमिंग बघा. सिंहगडाच्या पायथ्याशी आता मी खाली नाही का, इकडच्या साईडला आहे ना, तुम्हाला दिसत नसेल कारण की काच पण आहे ना, काच इतकी थंडी आहे ना इकडे. सिटीत काहीच थंडी नाहीये, एवढी थंडी वाजायला लागली. गडाच्या खाली आहे मी, सिंहगड पायथ्याचे. डोंजे पानशेत रोड आहे बरं का, आणि पुढं खडकवासला धरण डॅम आहे. एवढं घाण थंडी वाजायला लागली नाही, इतकी. मीटरने घेऊन आलो होतं बरं का, 550 रुपयाचे. 22 किलोमीटर होते. आता इथनं मी जाणार आहे क्रिकेटवाडीचे इकडं काही वाजणार नाहीये, पण चालायचं. 1-2 ट्रिपा लॉस खाल्ल्याशिवाय धंदा होत नाही मित्रांनो. खायला लागतंय आवाज, कुठेतरी पैसे होतात, नाहीतर नाही होत. तर बघू तिकडनं काय पडते का नाही. आणि वातावरण बाकी एवढं भारी झालंय इकडं. हे धुकं आहेत बरं का, कॅमेऱ्याला क्लिअरिटी नाही, धुकं आहेत पण हे धुकामुळे तुम्हाला क्लिअर दिसा ना. इकडं सिंहगड आहे, सिंहगड इकडं वरती आहे ना, सिंहगड आहे बरं का. की थंडी आहे ना भावांनो. 2च मिनिटं थांबलो होतं बघा. इथं पाणी कसलं सुटलंय बघा इथं स्क्रीन वरती. आणि इकडं पण बघा खडकवासला डॅम आहे, हे फुल भरलेलं आहे. दिसत असेल तुम्हाला, हे बघा. सकाळी तरी लोक आहेत इकडं. तर भावांनो सकाळचे 7 वाजले आहेत. तर टोटली आहे ना माझा 511 रुपयाचे सीएनजी मध्ये ना 3600 रुपये धंदा झालाय भावांनो. कसं झालंय तुम्ही बघितलंच असं रात्रभर किती काय केलं, कुठं ट्रिपा होत्या, कुठं नाही. आणि तुमच्या समोर जे स्क्रीन आहेत ना ते फक्त उबेरचे आहेत, मीटरचे आणि एक प्रायव्हेट सोडून. टोटल मिळून सगळे मिळून 3600 रुपये झालेले आहेत भावांनो. आता जाणार आहे, आवरणार आहे, झोपणार थोड्या वेळ आणि ना गाडीचं काम करणार आहे आज एसीचा. तर आज नाईटला किती होईल ते बघा तुम्ही उद्याच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.